नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये। आज आपण आलू मेथीची भाजी तयार करणार आहोत। अगदी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। नेहमी आपण आलूची आणि मेथीची भाजी तयार करतोच, पण अशी वेगळ्या प्रकारची आलू मेथीची मिक्स भाजी केल्यानंतर अगदी चवदार, चविष्ट लागते। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, तंदूर रोटी, नान, कुलचा यासोबत पण अगदी चवदार, चविष्ट लागते। रात्रीच्या जेवणात, सकाळच्या, दुपारच्या जेवणात किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी ही भाजी तुम्ही झटपट तयार करू शकता। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तयार होणारी मेथी आणि बटाट्याची भाजी बनवतोय। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचे। तेल गरम झालंय, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे। यामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडल्या हिरवी मिरची टाकून घ्यायची। थोडीशी हिरवी मिरची छान परतून घ्यायची। नंतर यामध्ये मीडियम साइज चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। एक मीडियम साइजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। कांदा थोडासा आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी किंचित यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा हा लवकर परतला जातो। तुम्ही ही भाजी टिफिनला पण झटपट तयार करू शकता। थोडासा परतून झालाय, हिंग टाकायचा अर्धा चमचा। तुम्ही तडक्यामध्ये टाकला तरी चालतोय। एक अर्धा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे, आणि हे दोन्ही पण छान कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे। कांदा खूपही नाही परतून घ्यायचा, नाही तर मग याची गोडसर अशी चव लागते भाजीला कांद्याची। आता हे परतून झालंय, यामध्ये मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून घेतलीये। मेथी आणि हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। मेथी कांद्यासोबत छान परतून झाली, थोडीशी हळद टाकायची। मी यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी थोडंसं लाल तिखट ॲड करते। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर फक्त हिरवी मिरचीच वापरायची असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता। आणि हे 2 मिनिट छान मसाले आणि मेथी छान परतून घ्यायची। इथे मी 3 बटाटे उकडून त्याचे साल काढून मीडियम साइजच्या फोडी तयार करून घेतल्या, ह्या यामध्ये टाकून घ्यायच्या। आपण आधी मीठ टाकलेलं नाही, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याला। हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। हे परतून झाले बटाटा आणि मेथी, 1-2 मिनिट फक्त झाकून घ्यायचं याला। झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची आणि मग नंतर हे गॅस बंद करून घ्यायचा। 2 मिनिट झाले, झाकण काढून पाहूया। व्यवस्थित आपल्याला भाजीला ही वाफ आलेली आहे। तर हे मिक्स करूया, गॅस बंद करून घेऊया। आपली भाजी ही तयार आहे। तयार आहे आपली आलू मेथी किंवा मग मेथी बटाट्याची झटपट तयार होणारी भाजी। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, नान, कुलचा आणि तंदूर रोटी सोबत पण अगदी चविष्ट लागते खायला। तुम्ही ही भाजी दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या जेवणात किंवा मग टिफिनला पण देऊ शकता। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।